एक तर हे बघा, आंदोलन जर लोकशाही मार्गाने चाललंय तर सरकारला काहीच हरकत नाहीये. एक माणूस जवळ धरण्यापेक्षा मी 4-5 दिवसापूर्वी सुद्धा मीडियामध्ये हे सांगितलं की राजीनामा घ्यायचाच ना, का सांभाळायचं एवढं? काय मोदी साहेबाला काय विशेष आहे एवढं? अमित शहा साहेबाला काय विशेष आहे एवढं? की ते एक कोण आहे त्या प्रधानाला त्याला काढायचं काय? कशामुळं आवडीचं तुम्ही विनाकारण? जर करोडो लेकरांचं राज्यातल्या वाटोळं झालंय तर ते सुद्धा मतदार आहे तुमचा, त्या लेकरांचं वाटोळं होतंय तर तुम्ही ते होऊ नाही द्यायला पाहिजे. हे माझं ठाम मत आहे त्याबद्दल. का नाही व्हायला पाहिजे तेच म्हणतो ना मी, का नाही घ्यायला पाहिजे? का सांभाळायचं? जर पोरांचं वाटोळं झालं देशातल्या तर मोदी साहेबांनी 100% त्याला त्या पदावरून हटवलं पाहिजे, 100% हटवलं पाहिजे. मी एक सांगतो की आंदोलन दडपणं हे काम सरकार कधी पण करतं, कधी पण करतं. आजच नाही, इथून पाठीमागचे अनेक अनुभव आहेत की सरकारच्या वतीने ती गोष्ट होतीच, 100% ती केलीच जाते. आपण ठाम राहायचं असतं, आपण लढायचं असतं, आपण अन्यायाच्या विरुद्ध लढायचं असतं. आणि देशातल्या लाखो लेकरांचं जर वाटोळं झालं असेल तर सरकारनं सुद्धा त्या मंत्र्याचा राजीनामा 100% घेतला पाहिजे. सगळेच येतात, सगळेच आहेत. आम्ही बोलतो म्हणजे सातच आहे ना, म्हणूनच बोलतो ना, सात आहेच ना, नसतं तर आम्ही बोललोच नसतो ना. कारण ते वयस्कर आहेत बसलेले, काय नाव आहे, ते सोनम भाऊ बसले, ते अवयस्कर आहेत, त्यांना साथ दिली पाहिजे सगळ्यांनी. ते वयानं जर इतके वयस्कर आहेत आणि उपोषण करतायत तर सरकारने विनाकारण त्यांच्या हालापेक्षा नाही केल्या पाहिजे. त्यांचं म्हणणं काय, चर्चा केली पाहिजे सरकारनं, त्यांचा तोडगा काढायचा प्रयत्न केला पाहिजे. त्यांचं वय खूप आहे, इतका वयस्कर माणूस आपल्या देशात जर गोरगरिबांच्या लेकरासाठी उपोषणला बसतोय तर त्याची चर्चा करून दखल घेतलीच पाहिजे. इतकं बेदखल करायचं काम सरकारकडून नाही झालं पाहिजे. ते आंदोलन बंद पाडायचे ती भूमिकाच असते सरकारची, ते बंदच करणार आपण ठाम असलं पाहिजे. नाही, ते चुकीचं आहे, सरकारनं ते चुकीचं केलं. कुठल्याही शांततेचे आंदोलन मोडून काढायला, हे बघा, तुम्ही विचार नाही मोडू शकत. तुम्ही गोरगरिबांच्या लेकराचं हल्ले करून भविष्य नाही उद्ध्वस्त करू शकत. त्या वयस्कर सोनम भाऊंची मागणीच काय आहे की गोरगरिबांच्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे. त्यांच्या पाठीशी लोक उभे राहणारच ना. तुम्ही सरकार आहेत म्हणून तुम्ही दडपशाही करून आंदोलन नाही मोडू शकत लोकशाहीतले. म्हणून ते सगळेच लोक त्या सोनम भाऊच्या वय बघून त्यांच्या पाठीशी नक्की येतात. ते कोण आहेत, काय आहेत, कसे आहेत, कोणाला माहीत नाही. परंतु आजचा मुद्दा तरी त्यांचा विद्यार्थ्यांच्या हिताचा आहे, त्यामुळं आज तर त्यांच्या सोबत लोक आहेत. भविष्यात आंदोलन आणखी उग्र होईल आजच्या घटनेनंतर. उग्रने न्याय नाही मिळणार, आम्ही सुद्धा आंदोलन करून येत, उग्रने न्याय नाही मिळणार. आपलं असंच लोकशाही मार्गानंच, जे सोनम भाऊ करतायत त्या पद्धतीनंच लोकशाही मार्गानं केलं पाहिजे. न्याय 100% मिळतो. म्हणून आमचं म्हणणं काय असतं की ओबीसीचे खूप नेते आहेत, त्यांना जवळ करा ना. फडणवीस साहेबांनी, अजितदादांनी, अजितदादाचा पक्ष खून करावं म्हणून मंत्रिपद देणार आहे का? राज्यातले मराठी मग तुम्हाला सोडणार आहेत का? अजितदादाच्या राष्ट्रवादीला राज्यातले मराठी सोडणार आहेत का? तुम्ही जर खून करणाराला मंत्रिपद देता, बळ देता, किंवा फडणवीस साहेब साथ देत आहेत, त्याला बळ देत आहेत, फडणवीस साहेबाच्या पक्षाला तरी राज्यातले मराठी सोडणार आहेत का? कसल्या लोकांना मंत्रिपद द्यावं, कसल्याला नाही द्यावं हे त्यांनी ठरवलं पाहिजे. जो उपद्रवी आहे, विकृत वागतो, माणसात माणूस ठेवलं नाही, गोरगरिबांचे खून करून टाकायचे आणि त्यांचे गुन्हे पण दाखल नाही होऊ द्यायचे, अशा माणसाला तुम्ही मंत्रिपद देणार का? तो नाव कोण घेतंय बळच? तू अस्वस्थ वय नाही तर तू काही वय, तू नाव घ्यायचं काय पडलंय कोणाला, तिकडच पड ना कुठं बी. वयाशी काही गुतलंच नाही कोणाचं. वागणुकीत तो ह्या बदल कर, तो वागणुकीत बदल. ज्या मराठ्याने तुम्हाला मोठं केलं ना तेच मराठी तुम्ही मारायला लागलात. ह्याच मराठ्याने तुम्हाला मतदान केलंय, त्याच मराठ्यांना मारायला लागलात का? आणि म्हणा मंत्रिपद नामकन तमकन. भाजप कसं काय मंत्रिपद देत आहे? फडणवीस साहेब कसं काय देतं? अजितदादाचा पक्ष म्हणजे गुंडाला सांभाळतात काय अजितदादाचा पक्ष? ते मनानेच बातम्या करता येईल, हे कोण त्याला देत आहे? अजितदादाचा पक्ष कायला वाटोळ करून घेत नाही? त्यांचं का दुसरे ओबीसीचे नाहीत काय? ते का ताकदवर नाहीत काय ओबीसीचे नेते? ते कुणी घेते ना, कशाला पक्ष संपवतील मला सांगा. अजितदादांनी त्याला काढलं, मूर्खासारखे कामं करतो, गोरगरीब जनता मारून टाकतो, दहशत माजवतो, गुंडगिरी करतो, त्याला अजितदादांनी काढून टाकला. अजितदादाचे आता पक्ष सुनेत्राताई असतील किंवा त्यांचे दोन्ही मुलं असतील, कसं काय घेतील? कसं काय घेतील? कशी घेतील? भाजपवाले कसं काय सांगतील? फडणवीस साहेब कसं काय घेतील? मग तुमच्या विरोधात मराठी जाणार. राज्यातले हे इकडं खुनं घडून आणतो,
इकडे खंडाने गोळा करायला लावतो त्या लोकांना. त्याच्या संतोष देशमुखांच्या हत्येतले कोण आहेत? महादेव मुंडेंच्या हत्येतले कोण आहेत? त्याचेच लोक आहेत. आता काल त्या पट्टी वडगावला खून झाला वाकडे बंधूचा. कोण आहे ते? याला मंत्रिपद वाटणार का? आणि तुमचा पक्ष वाढणार का? मग तुम्ही घ्या मराठी अंगावर, मग कळन तुम्हाला. भाजपलाही कळन आणि अजितदादांच्या पक्षालाही कळन. मराठी अंगावर आल्यावर काय होत. मराठे गेले म्हणून समजायचं. राष्ट्रवादीपासून म्हणजे अजितदादाच्या पक्षापासून लांब. त्यांचं फिरणंही मुश्किल होणार. मग फिरणं पण मुश्किल होणार, कारण मराठ्यांचे खून पाडले जातात त्याच्याकडून. तो बळ देतो त्यांना, कार्यकर्त्याला, मंत्रिपदाचा गैरवापर करतो, इतका त्रास देतो लोकांना. लोकांना विचारा बीड मधल्या जाऊन जरा, अजितदादाच्या पक्षावाल्याला म्हणा बीडला जरा लोकांना जाऊन विचारा काय परिस्थिती आहे. त्यामुळे त्याला घेतच नाही. तो घेणार आहेत म्हणूनच नका तुम्ही, त्याला घेतच नाहीत कुणीच. त्याला काढून टाकले अजितदादांनी. कशामुळं? फडणवीस साहेबांनी कशामुळे काढून टाकले? त्याच्याशी मित्रत्व पण नकोय त्यांना, आता काहीच नकोय त्याला. काहीच मंत्रिपद दिलं ना, भाजप तर गेलं आणि अजितदादाचा पक्ष त्याचा तर देवरच झाला म्हणून समजा. वाढवा म्हणा त्याला एकट्याकडून, त्याच्याकडूनच वाढवा मग तुम्ही राष्ट्रवादी पक्ष. दोघांना पण, अजितदादांच्या पक्षाला पण आणि फडणवीस साहेबांच्या पक्षाला पण 100% भोगावे लागणार. मराठी बाजू सरकणार, कारण तुम्हाला खूप ओबीसीचे नेते त्यांना करू शकतात जो खुनं पाडतो, पोरांचे मुडदे पाडतो आणि त्यांच्या पाठीशी उभा राहतो खून करणाऱ्यांच्या. काढा जरा शिडी आटेची. आता माझंच उदाहरण घ्या ना, घातपाताच्या सुपाऱ्या देतो. काय झालं? तो खानदानी जातवान आहेस ना, वागायचं ना एका बापाच्या अवलादीसारखं. तू म्हणला होता ना SIT साठी त्याच्यासाठी अर्ज द्यायचा आहे, नार्कोटिक्ससाठी. का नाही दिला? तू का नाही दिला? ते दे ना. हो दे ना. काय व्हायचं ती? ही रिअल परिस्थिती आहे. त्याचा नासक्यापणा सगळ्या समाजाच्या मुळावर आला त्यांच्या. अहो, गोपीनाथ मुंडे साहेब होते त्या टायमाला मराठ्यांचं आणि वंजारी जातीचं इतकं चांगलं होतं, प्रचंड चांगलं होतं. हे घाण आल्यापासून यांनी त्याला आभारत्या टोळ्या गुंडाच्या त्याच्या बनवल्या आणि गुन्ह्या गोविंदाने नांदणारे वंजारी आणि मराठी यांच्यात दरी निर्माण केली यांनी. याच्यामुळं आमचे लोक त्यांच्या जातीवर प्रेम सुद्धा करेनात, माया सुद्धा करेनात, फक्त याच्यामुळं. गोपीनाथ मुंडे साहेब होते त्या काळात असं नव्हतं. मग हे आल्यावरच कसं काय झालं? यांनी मराठ्यांकडून निवडून मराठ्यांचंच वाटोळं केलं. त्याला पक्ष राष्ट्रवादी जवळ घेणार, म्हणजे राष्ट्रवादी लय सुईचं जवळ देणार आहे. तुमच्याकडे का दुसरे नाहीत काय ओबीसीचे? एक तर हे बघा, आंदोलन जर लोकशाही मार्गाने चाललंय तर सरकारला काहीच हरकत नाहीये. एक माणूस जवळ धरण्यापेक्षा, मी 4-5 दिवसापूर्वी सुद्धा मीडियामध्ये हे सांगितलं की राजीनामा घ्यायचाच ना. का सांभाळायचं एवढं? काय मोदी साहेबाला काय विशेष आहे एवढं? अमित शहा साहेबाला काय विशेष एवढं की ते एक कोण आहे त्या परधनाला त्याला काढायचं? काय कशामुळं आवडीचं तुम्ही विनाकारण? जर करोडो लेकरांचं राज्यातल्या वाटोळं झालंय तर ते सुद्धा मतदार आहे तुमचा, त्या लेकरांचं वाटोळं होतंय तर तुम्ही ते होऊ नाही द्यायला पाहिजे. हे माझं ठाम मत आहे त्याबद्दल. का नाही व्हायला पाहिजे तेच म्हणतो ना मी. का नाही घ्यायला पाहिजे? का सांभाळायचं? जर पोरांचं वाटोळं झालं देशातल्या तर मोदी साहेबांनी 100% त्याला त्या पदावरून हटवलं पाहिजे. 100% हटवलं पाहिजे. मी एक सांगतो की आंदोलन दडपणं हे काम सरकार कधी पण करतं. आजच नाही, तिथून पाठीमागचे अनेक अनुभव आहेत की सरकारच्या वतीने ती गोष्ट होतीच. 100% ती केलीच जाते. आपण ठाम राहायचं असतं, आपण लढायचं असतं, आपण अन्यायाच्या विरुद्ध लढायचं असतं. आणि देशातल्या लाखो लेकरांचं जर वाटोळं झालं असेल तर सरकारनं सुद्धा त्या मंत्र्याचा राजीनामा 100% घेतला पाहिजे. सगळेच येतात, आम्ही बोलतो म्हणजे सातच आहे ना, म्हणूनच बोलतो ना. म्हणजे आपल्या पण या आंदोलनाला पाहिजे सात आहेच ना, नसतं तर आम्ही बोललोच नसतो ना. कारण ते वयस्कर आहेत बसलेले, काय नाव आहे, ते सोनम भाऊ बसले, ते अवयस्कर आहेत, त्यांना साथ दिली पाहिजे सगळ्यांनी. ते वयानं जर इतके वयस्कर आहेत आणि उपोषण करतायत तर सरकारने विनाकारण त्यांच्या हाला कष्ट नाही केल्या पाहिजे. त्यांचं म्हणणं काय, चर्चा केली पाहिजे सरकारनं, त्यांचा तोडगा काढायचा प्रयत्न केला पाहिजे. त्यांचं वय खूप आहे. वयस्कर माणूस आपल्या देशात जर गोरगरिबांच्या लेकरासाठी उपोषणला बसतोय तर त्याची चर्चा करून दखल घेतलीच पाहिजे. इतकं बेदखल करायचं काम सरकारकडून नाही झालं पाहिजे. आंदोलन बंद पाडायचे ती भूमिकाच असते सरकारची, ते बंद करणार आपण ठाम असलं पाहिजे. नाही, ते चुकीचं आहे. सरकारनं ते चुकीचं केलं. कुठल्याही शांततेचे आंदोलन मोडून काढायला, हे बघा, तुम्ही विचार नाही मोडू शकत. तुम्ही गोरगरिबांच्या लेकराचं हल्ले करून भविष्य नाही उद्ध्वस्त करू शकत. त्या
वयस्कर सोनम भाऊंची मागणीच काय आहे की गोरगरिबांच्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे. त्यांच्या पाठीशी लोक उभे राहणारच ना. तुम्ही सरकार आहेत म्हणून तुम्ही दडपशाही करून आंदोलन नाही मोडू शकत लोकशाहीतले. म्हणून ते सगळेच लोक त्या सोनम भाऊचं वय बघून त्यांच्या पाठीशी नक्की येतात. ते कोण आहेत, काय आहेत, कसे आहेत कोणाला माहित नाही, परंतु आजचा मुद्दा तरी त्यांचा विद्यार्थ्यांच्या हिताचा आहे. त्यामुळं आज तर त्यांच्या सोबत लोक आहेत. उग्रने न्याय नाही मिळणार. आम्ही सुद्धा आंदोलन करून येतो. उग्रने न्याय नाही मिळणार. आपलं असंच लोकशाही मार्गानंच जे सोनम भाऊ करतायत त्या पद्धतीनंच लोकशाही मार्गानं केलं पाहिजे. न्याय 100% मिळतो. नाही हे बघा, ही खतखत कधी ना कधीतरी बाहेर येणार. मी आहे ते खरं सांगतो. माझ्या कानावर जे पडलंय मी ते तुम्हाला सांगतो. ही खतखत 100% बाहेर येणारच. कारण ही खूप दिवसाची. कारण इकडं काय सुरू झालंय अशी माहिती म्हणतो. मला म्हणले सुद्धा 1-2 आमदार म्हणले सुद्धा की इकडं सत्ता आमची आहे. इथं जालना जिल्ह्यात सगळेच भाजपचे आणि शिवसेनेचे आमदार आहेत आणि आम्ही सगळे सत्तेत येत, आम्हाला निधी दिला जात नाही. हे सत्ताधाऱ्याचे विरोधकांचं तर टंबळच वाजलं म्हणून समजायचं. ही सत्ताधाऱ्याच्या आमदाराची खतखत आहे जालना जिल्ह्यातल्या. आणखीन एक खतखत याला जोडू. मला तरी वाटतं ते कलेक्टर निमित्त असावं असं मला वाटतं. कारण ही खतखत होती त्यांच्यातली. आमचाच पालकमंत्री असून आम्हालाच देत नाही, त्यांच्या पाहुण्या रावळ्याला जास्त प्रकारचा निधी वाटला जातो किंवा त्यांच्या माध्यमातून आम्हाला दिला जातो. म्हणजे आमची या पक्षात आणि सत्तेत लायकी काय बरोबर हे त्यांनी मला त्यांचे आमदार सांगत आहेत. भाजपचे पण आणि त्यांचे सगळे शिवसेनेचे पण तेही म्हणतायत पालकमंत्री आमचा, सत्ता आमची आणि आम्हाला निधी सगळे सोयरे पाहुणे रावळी त्यांच्याकडे दिले. म्हणजे हे परळी पॅटर्न इकडे चालवायला लागलेत का काय? म्हणजे जालना जिल्ह्यात बी असंच वातावरणाची निर्मिती करायची का काय यांना? मग आम्ही तर भाजपचे आहेत ना, आम्ही तर शिवसेनेचे आहेत ना, आम्ही तर सत्तेतले आहेत. मग सत्तेतल्याला आम्हाला जर ही वागणूक असेल आमच्याच पालकमंत्र्याकडून, ही खरी खतखत आहे त्यांची खरं सांगतो मी तुम्हाला, ही खतखत आहे. फक्त त्यांना म्हणता नाही वाटतं की पालकमंत्रीच जाणून बुजून आम्हाला सगळ्याला डावलतोय. पालकमंत्र्यांनी त्यांच्या सगळ्या जालना जिल्ह्यातल्या सगळ्या सोयऱ्यालाच दिलंय असं त्यांचं म्हणणं आहे. आता खरं खोटं आहे ते त्यांनी तपासलं पाहिजे, पण असं म्हणलं जातंय. आता शक्यतो मला त्यांच्याबद्दल वाटतं की बहुतेक ते जे परळी पॅटर्न म्हणते ती इकडे राबवायला सुरुवात केली ते मला नाही वाटत. कारण ते एक गोष्ट त्यांच्यात आहे पालकमंत्र्यात की ते अहंकारी आहे, पण असं खुनशी फिनशी नाहीये. म्हणून वाटतं की केलं नसल. पण खऱ्या चर्चा हे आहे की आमदारांच्या सगळ्या सत्ताधाऱ्यातल्या आम्ही सत्तेत असून आमचाच पालकमंत्री असून सुद्धा आम्हाला निधी मिळत नाही, कामं जाणून बुजून दिले जात नाहीत. कामं दिले जातात पण त्यांच्या सोयऱ्याला. मग याच्यात पक्षात सोयरे कशाला आणायचे? तुमचा सोयरा निवडून आणणार आहे का आम्हाला? सगळ्या जाती धर्माचे लोक आम्हाला निवडून देतात असंही आमदारांचं म्हणणं आहे. सगळ्या जाती धर्माचे लोक आम्हाला निवडून देतात. बरं ठीक आहे, तुम्ही जर आम्हाला कामं नाही दिले आमदाराला पालकमंत्र्यांनी, तुम्ही काही इथं निवडणुकीला उभा राहणार नाही, तुम्ही तिकडे राहणार आहेत, पडतो ना आम्ही. ही लय मोठी खतखत आहे भाजप शिवसेनेच्या आमदाराची. ही लय मोठी खतखत आहे की पडणार आहेत आम्ही, इथं काम नाही केलं तर आम्ही पडणार आहेत. म्हणजे आमचाच पालकमंत्री असून आम्हालाच देत नाही, त्यांच्या पाहुण्या रावळ्याला कामं देतो, तर मग पडणार आम्ही येत ना. उद्याच्याला आम्हाला लोक म्हणते पालकमंत्री तुमचा सत्ता तुमची, आम्ही तुम्हाला मतदान केलंय, तुम्ही आमचे आमदार आहेत, कामं कसं का करत नाहीत आणि हे देत नाहीत. खरी खतखत तर त्यांची हे कलेक्टर 100% निमित्त आहे माझ्या मतानं. हीच खरी खतखत आहे की तिने बहुतेक असं केलंय असं त्यांचं म्हणणं आहे. पण माझं म्हणणं सांगितलं की मला नाही वाटत त्यांनी केलं असेल. पण हे जर खरं असेल ना तर तेही काही आमदारांचं म्हणणं आहे हे जाणार आहेत म्हणे निघून कधी ना कधीतरी पालकमंत्री म्हणून. पण निवडून आम्हाला यायचंय. मग जर सरकारचेच आमदार पडले त्या सरकारच आम्हाला उद्या म्हणणार आहे तुम्ही काय केलं 5 वर्ष. आणि खरं कारण हे आहे की त्यांनी त्यांच्या पाहुण्या रावळ्याला खूप पैसे वाटलेत असं बऱ्याचशा आमदारांचं म्हणणं आहे. आता ते असं ऐकू माहिती, आता हे खरं आहे खोटं माहित नाही, पण खरी खतखत तर पालकमंत्र्यावरच. आणि त्याचं काय नाव येतं त्याला कोण विचारतंय? कोण आहे तू, कोण लागून गेलास तो नाव घ्यायला, आणि त्याला काय गुतलंय कोणाचं तो नाव घ्यायला? वर्तणुकीत बदल कर ना. ज्या मराठ्यांच्या जीवावर निवडून आला त्या मराठ्यांचेच मुर्दे पाडतो का लोकांच्या हाताने? तुझी लाभार्थी टोळी त्यासाठी झालं ना वैर, सगळं वैर झालं ना. गोपीनाथ मुंडे साहेब होते तेव्हा मराठा समाज आणि वंजारी समाज एकमेकाला किती माया लावायची. तुझ्या नास्तिकपणामुळं, तुझ्या त्यातल्या वर्तणुकीमुळे ते लाभार्थी गुंडाळ लोक ते भुंगारे गोळा करून आणले तो कुठून ना. त्यांच्यासाठी ते कसले राडे करणार, कोणाला खंडणी मागणार, कोणाचे खून करणार, कोणाला बदनाम करणार, छेडछाडी करणार. त्यांना तू सांभाळणार आणि तू असे वाईट कृत्य घडून आणणार आणि म्हणा तू जर बोलतो तो यार बोलायला काय गुतलं रे कोणाचं, तो वाचून काय राहिले कोणाचं.
फालतू जाळे करणार. अहो मंत्री कशाला होते माणसं? पहिले विकास करा. विकास करण्यासाठी मंत्री व्हायचे, काम मतदारसंघातले करण्यासाठी मंत्री व्हायचे. अरे मंत्री नुसते केलेले हे गुंडांनी, त्याच्या लाभार्थी टोळीनी केलेले कुटाने याच्या केशी होऊ नये, गुन्हे दाखल होऊ नये, यासाठी मंत्रीपद मागत येते. यांची दादागिरी चालावं, यांची गुंडागिरी चालावं, हे म्हणते तसंच लोक वागले पाहिजेत. बापाचे पेंडे होय तुम्ही म्हणता तसं वागायला? अरे किती खरं सांगतो मी तुम्हाला, गोपीनाथ मुंडे साहेबाच्या काळात ना मराठा आणि वंजारी समाज इतके एकमेकाला माया लावायचे. याचे लाभार्थी लोक आल्यापासून, हे गुंडाळ लोक आल्यापासून हे लोक एक आमचे मराठीचे लोक यांना माया सुद्धा लाविनात, त्या समाजाला माया सुद्धा लाविनात. कारण हे कचाकच मराठ्यांचे पोरं मारून टाकायला लागले. मग कसं काय मराठीचे लोक यांना माया लावणार? यांना मराठ्याचं मत पाहिजे. आणि म्हणा तो नाव घे, तो गायला कोण नाव घेतोय? संतोष भाईचा देशमुखांचा खून केला त्या टायमाला तू पाठराखण केली, मोर्चे काढायला लावले. आता त्या पाच वडगावला खून झाला, पाच पट्टी वडगावला, परळी तालुक्यातल्या मतदारसंघातलं महत्वाचं गाव आहे ते. आणि ती त्याचा मतदारसंघ आहे. येऊ गेला का भेटायला तिथं? गेला? अरे तुझेच कार्यकर्ते नाही ते मला सांगा, तिथले मराठी एक तर भाजपचे असणार आहेत, नाही तर राष्ट्रवादीचे असणार आहेत. बहीण भावाचे दोघांचे, तिसऱ्याचं तर नाहीच आहे तिथं. तुमचाच कार्यकर्त्याचा खून झाल्यावर तुम्ही भेटायला सुद्धा जात नाहीत. म्हणजे मराठ्यांनी का तुम्हाला नुसतं मतदान करायचं का? मतदान करायचं, निवडून आणायचं, आणि तुम्ही कचाकच मराठ्यांचे पोरं मारून टाकणार. तुम्ही सोपं समजेल काय एवढं? भाऊ चालून नाही देणार ते तसला शहाणपणा. झालं ते आता बस झालं. लय गुंडगिरी केली तुम्ही 20-30 वर्षे. कसं काय पक्ष? अजयदादाने याच्यामुळेच काढून टाकलं. फडणवीस साहेबांनी अजयदादाने याच्यामुळेच काढून टाकलं. हे नकोच उपद्रव करताय, हाकलून दिलं काढून तिथून. त्याच काय डबल कसं काय घेत? त्याचा मंत्रिमंडळात समावेश होतो काय? बुड बसून घ्यायचोय पक्षाला? त्यांना का बुड बसून घ्यायचं का? अजयदादाने काढलंय कशाला? आणि मराठ्याचा राज्यातला रोष राष्ट्रवादीने अंगावर घ्यायचं. सुनित्राताईंनी किंवा त्यांच्या 2 मुलांनी ते कसं काय घेतील? इथं एवढं मोठं अजितदादांनी लाथ मारून बाहेर काढले. असले उपस्थित खुणं करणं, कुठं अपहरणं, कुठं खंडाने मागायला लावणं, मागायलाच लावलेत त्यांनी. त्याचेच कार्यकर्ते आहेत ते, दुसरे कुणाचे आहेत? आणि मग अशा टायमाला ते हे घेऊन तो पक्ष वाढणार का राज्यात सगळ्या? मग मराठ्याचा रोष अंगावर घेणार राष्ट्रवादी. आणि तुम्ही घ्या तुम्ही, मग तुम्हाला मराठी काय आहेत ना, राष्ट्रवादीला बी कळतील आणि भाजपला पण कळतील. फडणवीस साहेब घेणार का? कसं काय घेणार इतके खुणं करणाराला? म्हणजे का तुम्ही मराठा विरोधी आहेत का? भाजप आणि अजितदादाचे राष्ट्रवादी राज्यातल्या मराठा विरोधी आहेत का तुम्ही? जाऊन विचारा जरा राष्ट्रवादीला, म्हणा अजितदादाच्या बीडमध्ये किती त्रास आहे मराठ्यांच्या लोकांना. विचारा एकदा. भाजपचे फडणवीस साहेब जरा तुमचे लोक पाठवून विचारा एकदा, किती त्रास आहे मराठ्यांच्या लोकांना. मग राज्यातला मराठा समाजाचा रोष अंगावर घेणार का तुम्ही मंत्री करून त्याला? आणि ते मंत्री झाला काय झाला तर तो काय करणार आहे? काय करणार आहे तो? पण हे पक्ष बी कसे देतात आम्ही बघतो ना. राष्ट्रवादी कसं काय देते तेही आम्ही बघतो, आणि भाजप बी कसं काय देतं फडणवीस साहेब ते पण आम्ही बघतो. तुम्हाला मराठी बाजू सरकारल्यावर कळत मग पक्षापासून. अरे होतच नाही, त्याला करतच नाहीत ते. काय करणार आहे? तटकरे साहेबा संघ येतो. तटकरे साहेबाचा देवारा झालाय, तो संघ येतो. पुरा देवारा झालाय. तटकरे साहेब पुन्हा देवारा करून घेणार का? पुरा देवारा झालाय. आज काय वेळ आली तटकरे साहेबावरती माहितीये का? कशाला पुन्हा पुन्हा काड्या करतील? याला संघ नेऊन तटकरे साहेब कशाला त्यांचं राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करून घेतील? ताई सुनित्राताई कशामुळे घेतील? काय असा सोना तू काय देऊ का? खुना करणारा पाहिजे राष्ट्रवादीला? मग ते सांभाळायचं का गुंड तुम्हाला? मग मराठी बाजूला जाणार हे ध्यानात ठेवा. राज्यातले तुम्हाला एक्या माणसासाठी नका राज्यातला मराठा तुमच्या पक्षाचं उद्ध्वस्त करून टाकील. आणि भाजपने जर साथ दिली फडणवीस साहेबांनी, तर भाजपला सुद्धा याच्या यातना भोगावं लागणार. तुला बदनाम करायला हायच कोण तू? पांडुजे तू हाय कोण रे गचपाने? तुला बदनाम करायला तू हाय वाचून गुतलंयच का? तू थुतार सुद्धा लोकांना बघू वाटत नाही. तू हायच कोण? लाल्या गोलाल्या पट्टी उडी तू कुंकडे बी चलू, तू कुंकडे बी आपला मग संजोगी असल्यावर त्याच्या हातात मोठा घंटा पाहिजे एकटी, नाही का? असा वाजत असतो बघा देऊ, खळालांग खळालांग खळालांग. तू याकडे बघणच कोण? तू हाय वाचून काय गुतलंय? घंटू जे तू काय गुतलंय काय? तो नाव घ्यायला त्याला. अरे तू नाच का म्हणा सोडणार रे? अरे तुझ्यामुळं गोपीनाथ मुंडे साहेबाचे जे संस्कार होते ना, ते सगळे मोडून पडले. हे मराठा आणि वंजाऱ्यात जे प्रेम होतं ना, फक्त तुझ्यामुळे गेलं. कशाला चाळे करतो? तू माझ्या नादी लागू नको, तुला सांगतो. तू माझ्या नादी लागू नको. तू आणखीन राजकीय करिअरतून लय उद्ध्वस्त होशील माझ्या नादी लागला तर. तो काय झालं माझ्या घातपातातलं म्हणलं होतं ना तू? म्हणलं होतं ना आपल्याला ते नार्को टेस्ट करायची, SIT चौकशी चालू आहे. कुठं आहे ती? काय झालं त्याच? अरे पट्टी वडगावचं लेकरू मारून टाकलं याच्या लोकांनी.
सोन्यासारखं लेकरू होतं त्या आई बापाचं, राग झाली त्या घराची, मतदान घ्यायला लागतो गोड. जायचं कुणी त्या कुटुंबाला आधार द्यायला, घेण्या देण्याचा बळी गेला त्या लेकराचा. आणि याला मंत्रिपद देणार काय कोण करणाराला? अरे याचं महिना 2 महिन्याला चालूच आहे ना, राष्ट्रवादीला कळत नाही की, फडणवीस साहेबाला कळत नाही का महिना 2 महिना? अहो त्यो PS आहे त्यांचा, ते काय म्हणतोय अपघात झाला म्हणे, खून नाहीये, गाडी निवडील. फडणवीस साहेबाला कळत नाही का? त्याची चौकशी करून त्याला ते सगळं बघितलं पाहिजे. हे काम नाही का त्यांचं? अजितदादाच्या पक्षाचं पालकमंत्री ताईचं काम नाही का? सुनेत्रा ताईचं? हे आपण बघितलं पाहिजे की काय आहे देव, कसं काय असं होतंय. ती SP निभारे बीडचा म्हणून जमतंय, नाही ते माणसं दुपारा कापले असते. आणि मराठी भेट नाही दादा, मराठीमध्ये होऊन दे काय व्हायचं ते. आता कोलतेत सण, कारण कौर अन्याय सहन करणार? 30 वर्ष झालं साहेब मराठी अन्याय सहन करतात. काहीतरी सीमा असते साहेब अन्याय सहन करायला. माझ्या लोकांनी काय पाप केलं का? तुम्हाला हमेशा मतदान करायचं, तुम्हाला निवडून आणायचं, खासदार तुम्हाला करायचं, आमदार मंत्री तुम्हाला करायचं, मराठी मतदान करायला मर्डर सुद्धा मराठ्यांचे टाकणार तुम्ही. मराठी काय एवढे कमजोर आहेत का काय? आता मराठ्याचं आता भेटत नाहीत गाड्या, मराठ्यांच्या मनावरचं दडपण निघून गेलं. मराठी कोणालाच भेट नाही. तू मंत्री होय संत्री होय झाला तरी काय होत नाही. काय करणार आहे? ते झाला काय करणार आहे? पण आम्ही पक्ष मात्र राष्ट्रवादी, मग मराठी ठोत नाहीत राज्यात. आणि फडणवीस साहेबाचा बी नाही. बघा म्हणा खेटून तुम्ही, फडणवीस साहेबाशिवाय त्याला घेऊ शकत नाही. सुनेत्रा वहिनी डेअरिंग लावणार नाहीत. का नाही लावणार ते सांगतो. अजितदादा त्याला काढून फेकलेला, हे गुंड आहे म्हणून. आणि पार्थ आणि जय, हे दोन्ही पार्थबाई आणि जयबाई हे कशाला ठेवतील? कशामुळं? तो पक्ष वाढणार आहे त्यांचा. पक्ष कोण वाढणार आहे? सुनेत्रा ताई वाढवणार आहे, त्यांचे वरची ज्येष्ठ मंडळी वाढवणार आहेत, त्यांचे मंत्री वाढवणार आहेत. हे वाढणार आहे का राज्यात? ही पक्ष वाढणार आहे? पक्ष राष्ट्रवादी भाजप हे मराठी वाढवते. शिंदे साहेबाचा याच्याशी काही संबंध? शिंदे साहेब याशी याचा एकनाथ शिंदे साहेबाचा याच्याशी काही संबंध नाही. शिंदे साहेब असल्याला जवळ बी नाही करीत. शिंदे साहेब त्यांचे सर नाही कोणी करू शकत. एकनाथ शिंदे साहेब शिंदे साहेब असल्याला दारात उभा नाही करीत. शिंदे साहेबाचा त्याच्यात विषय केलंच तर फडणवीस साहेब शिफारस करतील, सुनेत्राताईंची, तर तुम्हाला दोघांनाही खूप यातना भोगाव्या लागणार आहेत. मराठ्यांचा रोष अंगावरती घेऊ नका राष्ट्रवादीने अजिबात. माझे साहेब ही वेगळा विषय, लोकात तशी चर्चा आहे आणि मला काय आमदारांनी पण सांगितलं. ते म्हणते सत्ता आमची आहे, भाजप शिवसेनेवाले म्हणतात आमदार म्हणतो आम्ही तुम्हाला. लोकात पण चर्चा आहे, हे खरी खोटी मला नाही माहिती. लोकात अशी चर्चा आहे आणि आमदार खासदारांचं म्हणणं आहे की सत्तेत आम्ही आहेत. जालना जिल्ह्यात पुरे सत्तेतले पक्षातले आमदार आहे, हे त्यांचं म्हणणं आहे. माझ्याकडे सुद्धा व्यक्त केलंय. आम्हाला पालकमंत्री निधीच देत नाही, म्हणजे पालकमंत्री आमचा, सत्ता आमची, आमदार सगळे आमचे, विरोधी पक्षाच्या आमदाराला नका देणार. उद्याच्याला लाखो लोकांनी आम्हाला निवडून दिले, ते लोकांचे कामं नाही झाले तर ते लोक आम्हाला गावागावात म्हणायला लागले सत्ता आपली आहे, आम्ही तुम्हाला मतदान केले, आमचे कामं होत नाहीत. आणि यांचं म्हणणं आहे की पालकमंत्री त्यांच्या पाहुण्या रावळ्यालाच कामं देतील. खरी खतखती निमित्त कलेक्टर असावं असं मला वाटतं. कलेक्टर मध्ये घेतला आमदारांनी आणि पालकमंत्र्यांनी, कलेक्टरच मध्ये चिंगरीला असं मला वाटतं. नुसतं ओरगडू घेतला असं माझं वैयक्तिक मत आहे. कलेक्टरचाही दोष असू शकतो, मला माहित नाही, पण निमित्त कलेक्टर केलं. खरी खतखत ही आहे यांची सत्ता असून सुद्धा परळी पॅटर्न इकडं बीड जिल्ह्यासारखा इकडं जालना जिल्ह्यात बी राबवायला सुरुवात झाली, अशी खतखत आमदारात. आता ते मान्य नाही करणार मीडियामध्ये, पण मी बोलतो याला 100% मान्य करणार. किमान आपलं दुःख त्यांनी खोयना मांडलं, मी असं 100% म्हणणार, कारण हे खरं आहे. सत्ता त्यांच्या समोर फडणवीस साहेब सुद्धा म्हणू शकतात ना की तुम्हाला निधी दिला, अमका केलं तमका केलं, तुम्ही 2029ला पडले कस काय? तर मग यांच्याच मुळे पडले ना, असं होईल ना. पालकमंत्र्यांनी दिले नाही आपल्याला निधी, पालकमंत्र्यांनी दिला पण त्यांच्या पाहुण्या रावल्याला. आता दुसरी बी खतखत याच्यात आणखी की पालकमंत्र्यांच्या सगळ्या सोयऱ्याला कामं दिले जाते, टेंडर दिले जाते, आणि ते म्हणतात ह्या भाजपच्या आमदाराला, शिवसेनेच्या आमदाराला जाऊन तुम्हाला काही काम घ्यायचं का? आमचं तैचं लय चांगलं आहे आणि आम्ही तैला सांगतो तुम्हाला कामं द्यायची, असं सुद्धा काही लोकांचं म्हणणं आहे. ते म्हणतात माझ्याला पक्ष आम्ही वाढीला,
सत्तेत आणायसाठी मरमर आम्ही केली आणि आता याच्या हाताने घ्यायचं काय आणि आपली काय इज्जत राहिली मग त्या पक्षात त्या सत्तेत हे सुद्धा म्हणणं आहे. मी आज हे पहिल्यांदा मांडलंय. पण माझं वैयक्तिक एकट्याचं मत आहे की मला नाही वाटत की त्या पालकमंत्र्यांनी त्या मुंडेंनी असं केलं असेल असं मला नाही वाटत. का नाही वाटत त्याचं कारण मी सांगतो लगेच. आपल्या काय पोटात एक वाटत एक अजिबात नसतं. ती अहंकारी आहे हे खरं आहे. पण ती असं काय करील मला वाटत नाही. हे दुजा भाव करील किंवा परळीचा पॅटर्न सारखा इकडं जालना जिल्ह्यात बी सगळं वासुदेव करून ठेवायचा असं अजिबात मला वाटत नाही. कारण ती अहंकारी पण याच्यासारखी खुनशी फिनशी नाही. जाणून बुजून कोणाच्या मागं लागल असं वाटत नाही की त्या पंकजाताई मुंडे त्या कोणाच्या मागं लागतील असं मला नाही वाटत. मला खरं सांगतो मी मला वाटत नाही की लागल म्हणून. पण खतखत सुद्धा ही आहे ही पण खरी आहे. ही पण खोटी नाहीये. सगळ्या आमदारांचं लोकांचं कार्यकर्त्यांचं मोठ्यांचं म्हणणं आहे की इनी याच्या पाहुण्यालाच सगळे काम वाटले वाटीत येत किंवा निधी देत किंवा हिच्यात पाहुणे येऊन भेटतात की तुम्हाला काम देत सांगू का ते म्हणतात आमच्या डोक्यात झाकालीन होतंय आम्हाला आमदार आम्ही पक्ष वाढवला आम्ही आणि हे आम्हाला म्हणते द्यावा का आम्ही जाऊ ना पालकमंत्र्याकडे आम्ही मागू. ही लय मोठी खतखत आहे. ही प्रचंड मोठी खतखत आहे. फक्त निमित्त एखाद्या दिवस कलेक्टर झाला असेल आणि कलेक्टरला बोलायचं आहे ते आता पालकमंत्र्याला तर बोलता येईना मग बोला कलेक्टरला काढा झोडपून त्या बिचारीचा घेण्या द्यायचा कुंभा केला मध्ये एक ढोसणे हणू आणि मग आता ते खरं बोलणं पालकमंत्र्याला असावं. कारण त्या वार्ता बातम्या कानावरती पडलेल्या की पालकमंत्र्यामुळेच आम्ही इकडे पडू शकतो. कारण पालकमंत्री इथं उभा राहणार नाही निवडणुकीला. पालकमंत्री तिकडे जाऊन उभा राहणार आहे मतदारसंघात. लोक कामं नाही केलं म्हणून आम्हाला पाडित ना. मग तुम्ही आम्हाला पाडायला आलात का आमची लोकात इमेज वाढवायला आलात पालकमंत्री म्हणून इकडं तुम्ही इकडं आलात नेमकं कशाला. तुमचेच पाहुणरावड्याला काम आणि आम्ही आमदार मंत्री कशाला आहेत इथं कशाला आहेत आम्ही आमदार खासदार मंत्री बरं सत्तेतले आहेत ना आम्ही. ही लय मोठी खतखत आहे पालकमंत्र्याविषयी सगळ्या आमदारात आणि त्यांच्या कार्यकर्त्यात अशी चर्चा माझ्या कानावरती आली. मी तुम्हाला आपल्या मोकळ्या मनाने सांगून टाकली. पण सत्य ते सत्य पण बोललो मी की मला वाटत नाही की त्या जालन्याच्या पालकमंत्री असे करू शकतात. कारण एक गोष्ट त्यांच्यात पुन्हा पुन्हा तीच सांगतो की त्यांच्यात अहंकार आहे हे खरं आहे. परंतु त्याच्यासारखं नासकं काम ते करतील असं मला नाही वाटत. असं काही नाही का विदूषक विचाराचं थोडं अहंकारी आहे हे खरं आहे. पण याच्यासारखं असं काम कुठं फूट पडल किंवा जाणून बुजून केलं जाईल असं वाटत नाही. पण खतखत मी तुम्हाला सांगितली की आमदारात खतखत ती आहे पालकमंत्र्याची. पालकमंत्र्याला बोलण्याऐवजी त्यांनी बोलून झोडून काढलं कलेक्टर.